नमस्कार, भक्तिगंध चॅनलवर आपलं खूप स्वागत आहे. आज आपण चैत्र गौरीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया. तृतीयेपासून वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून उत्सव साजरा केला जातो. ही गौरी म्हणजे पार्वती होय. तिची गौरी रूपात पूजा म्हणजे सृजनाची पूजा होय. शंकर आणि पार्वती हे आदर्श दाम्पत्याचं प्रतीक होय. पार्वती माहेरी येते आणि शंकराला पाहुणचाराला बोलवतात. गौरीची पूजा म्हणजे स्त्रीशक्तीची पूजा होय. गौरीला सुंदर झोपाळ्यावर बसून पूजन केले जाते. सुंदर पानाफुलांनी सजवली जाते. त्याला चैत्र पालवी म्हणतात. जाई जुई मोगरा चाफा फुलांची आरास केली जाते. विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. लाडू, करंजी, कडबोळी, खीर सौभाग्य अलंकारांनी सजवले जाते. मंगळवारी शुक्रवारी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवतात. आंबा डाळ, कैरीचं पणं, भिजवलेले हरभरे यांचा नैवेद्य दाखवून देवीची ओटी भरली जाते आणि सुवासिनींना प्रसाद दिला जातो. गजरे वाटले जातात. अत्तर लावले जाते. चैत्रांगण रांगोळी काढली जाते. त्यात 64 शुभ चिन्हांचा गौरव केला जातो. शंख, चक्र, गदा, पद्म, गाय, चंद्र, सूर्य इत्यादी. तर अशी ही चैत्रा गौरी अन्नपूर्णा कशी झाली त्याची पुराणात एक कथा येते, ती ऐकूया. गौरी ही भौतिक समृद्धीची देवता. अन्नधान्य, वात्सल्य, धनसंपत्ती, सौंदर्य, मांगल्य, कौटुंबिक सौख्य हे सारं तिचीच कृपा. आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान, योग, वैराग्य, ब्रह्मज्ञान याचं अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलासी गप्पा मारत होते आणि बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे, बाकी सब झूठ. पार्वती म्हणाले, अहो हे सुंदर विश्व. शिव म्हणाले, साप खोटे, ते सुद्धा आभासी आहे. या विश्वातील सौंदर्य, मांगल्य, नातीगोती तेही असत्य. बरं, आपण खातो ते अन्न तरी तेही खोटं, असत्य, आभासी. फक्त ब्रह्मसत्य. झालं. गौरीला राग आला आणि ती म्हणाली, तुमचं ज्ञान वैराग्य खरं, बाकी सर्व आभासी ना. तर या क्षणी मी अंतर्धान होते आणि गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य संपले, नात्यांचा गोडवा संपला, घराचे घरपण संपले, सात्विक सौंदर्य विरले, जगातले सगळे अन्नधान्य अकस्मात संपले. शिवाला वाटले, काही हरकत नाही, जगाचं काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्ख्या जगातले देव, मानव, ऋषी, पशु, पक्षी भुकेले होऊन शिवापाशी आले. महादेव म्हणाले, थांबा, तुम्हाला जरा ज्ञान देतो. पण भुकेला पोटी कसलं ब्रह्म आणि कसलं ज्ञान? आधी अन्न द्या आणि मग पुढचं बोलला. पण आता अन्न आणायचे कुठून? तर कोणीतरी सांगितलं, संपूर्ण विश्वामध्ये काशी नगरीत एक घर आहे, तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणीमात्रांच्या वतीने शिव भिक्षा मागायला गेलेत. ओम भवती भिक्षां देही. आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला, महादेवा भिक्षेत काय देऊ, ज्ञान की वैराग्य? महादेवांनी पाहिलं, आज सुवर्णसिंहासनी साक्षात पार्वती बसली. मांगल्य लेवून, पवित्र पांघरून, समृद्धीचे अलंकार घालून आणि हातात आहे अन्नाचे अक्षय पात्र आणि वात्सल्याच्या पळीने प्रत्येक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. प्रपंचाशिवाय परमार्थ, प्रकृती वाचून निवृत्ती, शक्ती विना शिव अपूर्णच आहेत. हा साक्षात्कार शिवांना झाला. शिव म्हणाले, ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरामध्ये शक्ती आणि मनात शांती हवी. त्यासाठी सकस अन्न हवे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्याचीच भिक्षा दे. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीच पार्वती. पार्वती असली आणि तिने आनंदाने शिवांना भोजन दिले. शिव तृप्त होता, जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले. आणि त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले, तू सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्ण आहेस. जगाची आई बनून अन्नपूर्णा पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस. साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली. ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींचं प्रतीक आहे. आणि अशा प्रकारे म्हणून लग्नामध्ये सुद्धा ही आठवण राहावी म्हणून नववधूला माहेरून अन्नपूर्णा देतात. रोज तिची पूजा करून गृहिणीने सकस अन्न शिजवावे, नाती जपावीत, घराला घरपण द्यावं. असं ह्या गृहिणीपणाचा उत्सव म्हणजे चैत्रागौरीचं पूजन होय.
आणि ह्या चैत्रा गौरीला आपण वंदन करून तिला नमन करूया. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्धर्थं भिक्षां देहि च पार्वती.